श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या प्रत्येक अनुभवांचे, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे स्वामी सेवेमध्ये आलेल्या प्रत्येक अनुभवामध्ये खूपच सुंदर सुंदर अनुभव येत असतात. कारण श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहत असतात आणि आपल्या भक्तांना योग्य ते मार्गदर्शन करत असतात. कधीही कोणतीही वेळ असो, परंतु स्वामी आपल्या ज्यांना एखाद्याला भक्तीमध्ये घ्यायचं असतं त्यांच्या आयुष्यात येऊन योग्यच मार्गदर्शन करून त्याच्या इच्छा पूर्ण करत असतात. किंवा आपल्या स्वामी सेवेकऱ्यांच्या मार्फत एखाद्या भक्ताची इच्छा पूर्ण करून स्वामींचे अनुभव, स्वामींचे चमत्कार काय असतात हे दाखवून देत असतात. तसं तर ज्या देवाची मनापासून भक्ती करतात त्यांच्यापर्यंत ईश्वराची केलेली भक्ती ही नक्कीच पोहोचत असते. त्यामुळे भाव महत्त्वाचा असतो. मनापासून केलेली भक्ती ही नेहमीच फलित जात असते. तेव्हा सुंदर सुंदर अनुभव देखील येत असतात. आणि असेच स्वामींचे आगळे वेगळे सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आपला चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. याने मी व्हिडिओ पाठवला की लगेचच तुमच्या जवळ येतो आणि तुम्हाला स्वामींचे अनुभव ऐकायला भेटतील. त्याचबरोबर जे स्वामींचे अनुभव तुम्हाला आवडतील त्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायचं आहे. याने स्वामींची इच्छा पूर्ण होईलच आणि त्याचबरोबर अजून एखादा स्वामी सेवेकरी देखील घडेल. तर प्रत्येक स्वामी भक्तांच्या आयुष्यातील सुंदर आपल्या चॅनलवर अनुभव आपल्या चॅनलवरती ऐकायला भेटत असतात. तसाच आजचा अनुभव देखील गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ना. जेवण ते झालं का? हो झालं ना. अनुभव छोटा सांगू? बरं बरं. सांगू? नाव सांगायचंय का तुम्हाला? नाव पण नाही गाव पण नाही सांगू. बरं चालेल. थोडंसं मोठ्याने सांगा, आवाज तुमचा खूपच स्लो येतोय ताई. कमी येते का? जरा आवाज वाढवतो. मोठ्याने बोला तुम्ही जरा, म्हणजे काय होईल की पुढच्यांना ऐकणाऱ्यांना स्पष्ट ऐकू येईल. चालतंय एक मिनिट. आता बघा आवाज येतोय का? हा येतो. माझी मुलगी आणि एक मैत्रीण दोघी जणी होत्या. आणि त्या मैत्रिणीचं काय झालं, आत्याच्या पोरासंग लग्न करायचं होतं. मग ती काय म्हणली, मला त्या पोरासंग लग्न करायचं नाही आत्याच्या मला संग, आणि मला काय ते पसंत नाही म्हणते. आणि पप्पा आमचं काय ऐकत नाही तर त्या पोराला आत्याच्या बहिणीच्या पोराला द्यायचं म्हणते तर. आणि आमची मुलगी जरा बाहेर गेलती. म्हणलं बसते त्यांना येत्या ती बाहेर दुकानला गेलते. मग दुकानात नाही तर मला म्हणली, काकू आमचे पप्पा म्हणते आत्याच्या पोराला द्यायचे बघा. तर मला काय पसंत नाही. आणि डायरेक्ट पोरगीनं काय म्हणावं त्याला जर दिली तर मी आत्महत्याच करणार. अरे बापरे. माझ्या अंगावर काटाच आला. अरे बाळ म्हटलं असं कसं काय? तर नाही म्हणले, आमचे पप्पा काय ऐकत नाही तर, आणि बहिणीच्या नाही करते तर, आणि असं म्हटलं तसं काय करू नको म्हटलं बाळ, आणि असं काय होत नसतं म्हटलं, आणि तुला मी सांगते म्हटलं तेवढं कर बाळ म्हटलं, तुझे कर्मचान खाते असते बंद करावं लागेल म्हटलं. तर ठीक आहे म्हणते. आणि तिला म्हटलं महादेवाच्या मंदिर मध्ये जायचं पांढरे कपडे घालून सोमवारचं, आणि तिला कच्च्या दुधानं हे करायचं, अभिषेक घालायचं म्हणलं.
हा. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन. बरं म्हणले, करतो की म्हणले. हा. आणि मग 21 सोमवार सांगितलं तिला. हा. मग तिनं काय केलं, हम्म. चालू केलं तिनं करायला. तुम्ही काय सांगितली होती सेवा 21 सोमवारी कराय त्यांना? ते म्हणलं म्हणजे तिच्या बाबानं तिच्या आत्याच्या मुलाला देऊन ये. हा, पण काय सांगितली ती सेवा तुम्ही करायची ना? दूध हे करायचं महादेवाच्या पिंडीवर. महादेवाच्या पिंडीवर मंदिरमध्ये जाऊन महादेवाच्या पिंडीवर दूध हे करायचं, अभिषेक घालायचा. हा हा हा. असं सांगितलं. हम्म. आणि मग सांगितल्यावर करतो म्हणली. मग करतो म्हणली. आणि मग परत काहीतरी होऊन विषय काहीतरी झाला असेल ना, तिची दुसरं स्थळ यायला चालू झाली तिला. हा, तिची सेवा चालू केली होती का तिनं? तिने केली सेवा चालू. मी सांगितलं झाली की केली सेवा चालू परत. आणि परत स्थळ यायला चालू झाली. दुसरी स्थळ यायला चालू झाली. 9व्या सोमवारी तिचं लग्न ठरलं. आणि 11व्या सोमवारी तिचं लग्न झालं. अरे बापरे. आणि ते विषय तो कॅन्सल झाला. त्या तिकडे आत्याच्या पोराला द्यायचे ते. म्हणजे वडीलच तिचे नको म्हटले का? त्यांच्या घरात काय विषय झाला काय माहित नाही एवढं. पण वडील काहीतरी झालं असेल, नाही तर ती पोरगी म्हणली असेल मी करत नाही करत नाही, काहीतरी झालं असेल, काहीतरी परमेश्वराने तिला केलं असेल. बरं. मग परत म्हणजे काकू राहिलेलं सोमवार आता म्हणलं तिकडे सासरी गेल्यावर तिथं कर म्हणलं, तिथं हाय म्हणले मंदिर जवळ, तिथं केलं तर चालतंय का? आता हा चालतंय म्हणलं, कर म्हणलं. पण तिने केलं पूर्ण. अरे वा, बरं झालं की म्हणजे सांगितलेली तेवढी तरी सेवा तिने पूर्ण केली. सेवा पूर्ण केली, एक जीव वाचला. हो, बरोबर आहे. नाही तर तिच्या मनाच्या विरुद्ध लग्न केलं असतं आत्याच्या मुलाशी, तर तिनं काही करून घेतलं असतं. असं झालं ना. मग म्हणजे एवढं माणसाने एखादा शब्द सांगितला आई, पण तिने तोपर्यंत बघा 2-4 महिने असं चिकन मटण अजिबात खाल्लं नाही. म्हणजे तुमचा शब्द पाळला तिने. तिनं हे केलं आणि तिनं हे केलं. तिचं व्यवस्थित झालं. पण आता झालं. मग ती दवाखान्यात होती. परत माझ्या लक्षात आलं तुम्हाला फोन ठेवल्यावर. माझ्या पोराचं पण ऍक्सिडेंट झाला या. अक्कलकोटला चाललं होतं. आणि देवगाव ऍक्सिडेंट झाला 4 चाकीचा. आणि परत तुमच्या संग जरा बोलली. आणि परत मी ठेवला फोन. परत माझ्या लक्षात आलं की अनुभव सांगितला नाही ताईसनी. परत आणि एकदा लावला होता फोन. पण तुम्ही 2-3 वेळा लावून बघितला, रिंगा झाल्या, पण उचललाच नाही. तुम्ही किती उचलताय सा? फोन किती उचलताय? तसं काय नसतं ताई. मी फोन उचलते दिवसभरामध्ये, 12च्या पुढे दिवसभरात उचलते. पण कधी मुलं आहेत त्याच्यामुळे गोंधळ वगैरे घरात असला तर नाही उचलत मग. उचललं नाही म्हणजे आता तरी लावून जरा ताईसनी बघावं. मग ते त्याचा दवाखान्यात होता. मग दवाखान्यात लावला होता तुम्हाला फोन. म्हणलं सांगायचं करायचं. मग परत माझ्या लक्षात आले की ती ऍक्सिडेंट झाल्यामुळे मला परत लक्षात आले की ती माझा छोटा अनुभव सांगितला असता ताईस तर बरं झालं असतं वाटायला लागलं. असं दे. आता मुलगा आहे ना तुमचा छान? आता आणलाय दवाखान्यात. पण लई किरकिर करतोय. त्याच्या मेंदूला रक्त पोचत नाही. बडबडायला लागलं. मी लई बडबडतय. 5 जण गेलती, त्यातल्या 3घांचा ऍक्सिडेंट म्हणजे लागलंय जबरदस्त. आणि दोघांना एवढं काय, ते एकाला थोडं जरा टाकं पडले डोक्यात आणि दुसऱ्याला काय लागलं नाही. पण चांगले आपलं हे झालं. ही व्यवस्थित आहे ते तिघं पण. नाही, याच्यासाठी काय तारक मंत्रात तीर्थ वगैरे विभूती टाकून देत जावा की तुम्ही. म्हणजे शांतता येईल. स्वामींना सांगा की जरा त्याच्या तब्येतीत सुधार पण व्हावा आणि हे पण जरा म्हणजे त्याचं शांत व्हावं मन, म्हणून तुमची कृपा त्याच्यावर राहावी म्हणून आपलं तीर्थ देत जा स्वामींचं तारक मंत्र. अक्कलकोटला चालला होता आणि ती असं होऊन बसलं. तुम्ही बोलायचं ना स्वामींना, मग म्हणायचं मी तो तुमच्याकडेच येत होता, मग असं कसं घडलं स्वामी? काय मग त्याला व्यवस्थित करा म्हणायचं. आता काय आपण दुसरं काही करू शकत नाही. त्याच्या प्रारब्धाचे भोग आहेत ते त्याला भोगावेच लागणार आहे. पण आपण आता काय करायचं, स्वामींना तेच प्रार्थना करायची की त्याला पहिल्यासारखं व्यवस्थित करा म्हणून.
आणि एक हात उजवा आहे ते असा उचलत नाही, वर जात नाही अजून. त्याला मार बसलेला आहे ना हाताला. नाही होईल की त्याला हळूहळू व्यायाम पण करायला लावायचा थोडा थोडा. आणि आपल्या विभूती त्याच्या दररोज कपाळी लावत जा आणि हे करत जा, तीर्थ पण त्याला देत जा. ते 4 चाकीचा कानूला झालाय असला ऍक्सिडेंट अरे जोरात बापरे, म्हणजे खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय. झालाय. खूप मोठा झालाय ऍक्सिडेंट. त्यामुळं ते डाव्या डोळ्याला दिसायचं पण कमी आलंय. हा हा, मग धक्का बस ते होईल. नस कमजोर झाली हो. हा हा, होईल होईल व्यवस्थित ताई. ते लय किरकिर करते म्हणजे ते एखादा माणूस नसते का बडबडत त्या दवाखान्यात मेंटल असं बडबडायला लागलं मी तास 2 तास बंदच करत नाही बोलायचं. हा हा हा. ते आयशीत पण ठेवलं होतं त्याला 4-5 दिवस. त्याला पाणी बिणी असं काही देऊ दिलं नाही. आणि ते लय वरडत होतं सारखं. मला बांधून घातलं होतं तेव्हा. आयुष्यात लय वाईट वाटत होतं तेव्हा. आता वाईट वाटणारच किंवा असं केलं होतं म्हटल्यानंतर. आणि पण ती सोडलं केलं तर उठून एकदम बाकदिशनं हे करायचं. सुई असायच्या करायच्या. कुठं तर काहीतरी लागलं केलं म्हणून ती बांधून घालायची हो. नाही ते आता मेंदूला लागल्यामुळे जरा ते हे होत असेल ना, काही समजत नसेल. आणि पाठीमागं ही असं लागलेलं केलेलं दुखतंय व काय लई त्याला त्रास होतोय. असू दे आता काय का आहे झालं हे झालं, पण आता स्वामींना सांगायचं तुम्हीच तारा त्याला आणि तुम्हीच पहिल्यासारखं व्यवस्थित करा. सांगते की काय आता हे चालू करते हे का नाही अहो ढोंगा करतोय. गप एवढं बसत नाही. त्याला सांगून आमचं डोकं हँग होतंय असं व्हायला लागले. आता म्हणलं तर ताईंना फोन लावून हे करावं बोलावं तर म्हटलं त्या परत लक्षात गेला अनुभव का लक्षात नाही येतं सांगायचं. एवढं उद्योग पाठीमाग असल्यानंतर कसं लक्षात येणार सांगा बरं. तसं व्हायला लागले काय करायचं तेव्हा ते. पोरगाव कामाला चाललेलं पोरं म्हणली जावे अक्कलकोटला म्हणून गाडी बिडी धुतल्या केल्या सवरल्या नारळ फोडले सगळे केले ते गेले ते देवगावमध्ये झाला बघा. गाडी ते ह्याला ठोकरली गाडी फास्ट मध्ये. ती नवीन नाही का निघाली गाडी. आता 2-3 महिने झाले नसते नवीन घेतली होती गाडी मित्रानं त्याच्या. गाडी तशी झाली असं झाली बघ. अरे तुला खूपच वाईट झालं ताई. असं द्या, मी पण स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करते की लवकरात लवकर तुमचा मुलगा व्यवस्थित व्हावा ताई. हे झाले गावानं टेन्शन म्हणजे बरोबर ना कारण शांत असलं म्हणजे काय नाही हो. अहो होईल ते कसं होतंय जरा मेंदूला मार लागल्यामुळे रक्त पुरवठा कमी जास्त होतो ना, त्याच्यामुळे काही समजत नाही ताई. असं द्या, एवढं लक्ष देऊ नका त्याच्याकडे, होईल व्यवस्थित. आपलं विभूती दररोज लावत जावा कपाळी आणि तीर्थ पण देत जा. चालतंय. सेवा घ्यायची म्हणून तुम्हाला विचारलेले केलेलं आहे ते परत माझं विसरूनच गेले ते. दादांचा नंबर असेल तर दादांना फोन करा ना. प्रदीप दादांना म्हणजे ते व्यस्त आहे म्हणते ते नाहीतर शिक्षक आहे म्हणून सांगते ती ना. आहे की दादांचा नंबर. नाही असू द्या मग ताई, चालेल. मी अनुभव शेअर करते ताई तुमचा. कधी येईल अनुभव? हा 2 दिवसात येईल की ताई. चालतंय. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.